लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी पूर्ती प्लॅनमध्ये अडकून बसलेली आहे. वसुंधराने अगदी जबरदस्त प्लॅन करून ठेवलेला आहे, पण ती आता स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आहे. तर पिहूची आई देखील तिच्या विरोधात बोलताना आपल्याला पाहायला मिळते. तू वसुंधरावर असा आरोपच करू शकत नाही, कारण तू आणलेले सगळे पुरावे हे खोटे निघालेले आहेत. ही सगळी तुझी मनगढंत कहाणी आहे, अशा प्रकारे ते आरोप करायला लागलेले आहे. तुला जर वाटत होतं ना तुझं बरोबर आहे, तर मग तू आणलेले पुरावे का बरोबर नाही आहेत? म्हणजे तू सगळं खोटं केलेलं आहेस आणि तुझ्या प्लॅनमध्ये तुला वसुंधराला अडकवायचं आहे, असं ती बोलत आहे. रम्याला तर एवढंच पाहिजे असतं. रम्या देखील तिच्या सुरात सूर घालून, या असल्या घाणेरड्या माणसाची साथ तू देतेस नंदिनी, लक्षात ठेव. ज्या व्यक्तीनं तुझं अपहरण केलेलं आहे त्या व्यक्तीला तू घेऊन आलेली आहेस आणि त्याचा आदर तू घेतेस. यावरूनच कळतंय की तुझी लायकी काय आहे ते. तो अशा घाणेरड्या माणसाची साथ घेते ना, म्हणजे तुम्ही दोघांनी मिळूनच हा प्लॅन केलेला आहे, असं रम्या बोलत आहे. तेव्हा काव्या देखील गप्प बसत नाही. माझ्या दीदीवर नाही असले आरोप अजिबात करायचे नाहीत रम्या, तुझं तोंड बंद कर, म्हणून काव्याने त्या सगळ्यामध्ये उडी घेतलेली आहे. वसुंधरा हे सगळं ऐकत आहे आणि रडल्याचा आव्हानात आहे. ती असं काही दाखवते की जसं काही तिच्यावर अन्याय होतोय. तर जीवा देखील आता नंदिनीच्याच बाजूने बोलत आहे. जीवा रम्याच्या अंगावर जात तिला म्हणतोय की तुला काय बोलायचं आहे ना ते नीट बोलायचं. आणि रम्याने आता डायरेक्ट आरोप केला आहे की मला तर वाटतंय की दीपक आणि या नंदिनीचं अजूनही काहीतरी सुरू आहे. हे ऐकल्यावर नंदिनीचं तर पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा काव्या अगदी रम्याच्या अंगावर गेलेली आहे आणि म्हणते, तू काय बोलतेस ते तुला कळतंय का? जर का असलं काय बोललीस ना तर तुझी जीभ हसडील, अशा शब्दात काव्या आता तिच्या अंगावर गेलेली आहे. मानिनी देखील नंदिनीच्या बाजूनच बोलत आहे. मानिनी रम्याला म्हणते की तुझे शब्द जरा जपून वापर. आरोप करणं वेगळं आणि तू जे बोलतेस ना ते घाणेरडं बोलतेस. तू तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतेस. तू विषय वेगळीकडे घेऊन चाललेले आहे आणि त्यामुळं नाही ते बोलू नकोस, असं ती बोलते. तर आता विक्रम मात्र रम्याच्या बाजूनं बोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रम म्हणतोय तिचं चुकतोय हे मी मान्य करतो, पण इथं नंदिनी बरोबर आहे असं मला अजिबात वाटत नाही, कारण नंदिनी चुकीचीच आहे. आणि रम्या म्हणते त्याप्रमाणे ती चुकीच्याच व्यक्तीला घेऊन आलेली आहे आणि चुकीच्याच व्यक्तीचे ती साथ देत आहे. तर जीवा मात्र नंदिनीच्या बाजूनच बोलत आहे. जीवा म्हणतोय तो तिला बोललेला असणार आहे, म्हणूनच तर ती त्याला घेऊन आलेली आहे, अन्यथा नंदिनी असं अजिबात करणार नाही. विक्रम म्हणतो मग तसं असेल तर आत्ता काय झालेलं आहे, तो काय सांगतोय ते कळतंय का? जर का तो तिची साथ द्यायला आलेला असेल तर तो तिच्या बाजूनच बोलणार ना, आणि त्या दोघांनी प्लॅन केला नसेल कशावरून, असं आता विक्रमचं देखील म्हणणं झालेलं आहे. यावर काव्या आणि पार्थ दोघेही चिडलेले आहेत. तर जीवा देखील चिडलेला आहे. जीवा आता अक्षरशः दीपकच्या अंगावर जातो आणि म्हणतो तुला चांगला चोपल्याशिवाय तू खरा बोलणार नाही हे मला माहिती आहे. तुझ्याकडे आता बघतो तू कसा खरं बोलत नाहीस, असं म्हणून त्याचं गचुरं त्याने धरलंय आणि त्याला त्याने मारायला सुरुवात केलेली असते. तेव्हा नंदिनी जीवाला शांत करते आणि म्हणते तुम्ही थोडंसं शांत राहा, मी त्याच्याशी बोलते. आणि ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते की तू असं का करायला लागलेला आहेस? अरे तू जेलमध्ये असताना तर वेगळं बोलत होता आणि आता इथं तू का वेगळं बोलायला लागलेला आहेस? हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहेस. प्लीज तू असं काहीही खोटं बोलू नकोस आणि जे काय खरं आहे ते सांग. तेव्हा दीपक तिला म्हणतो बरं तू जरा साईडला येतेस का, असं म्हणून तो तिला थोडंसं साईडला घेऊन जातो. सर्वजण त्यांच्याकडे बघत असतात. ती म्हणते काय झालं? तेव्हा तो म्हणतो अगं तू म्हणतेस तू सांगितलंस त्याचप्रमाणे सगळं बोललो ना, मग आता अजून वेगळं काय बोलायचं आहे का? असेल तर तसं सांग ना, मला कळत नाही आहे की काय बोलायचं आहे ते. तेव्हा नंदिनी अक्षरशः त्याच्यापुढं हात जोडते आणि म्हणते असं करू नकोस, असं केल्यानं माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, सर्वजण मला खोटं ठरवतील. तेव्हा तो म्हणतो असलं काय बोलायला लागलेस तू नंदिनी? अगं तू जे सांगितलं जसं सांगितलं त्यापेक्षा वेगळा शब्द मी बोललेलोच नाही आहे. आता अजून काय बोलायचं असेल ना तर ते सांग, मला कळत नाही आहे अजून काय बोलायचं आहे ते. नंदिनीला कळलंय की याने पुरतं आपल्याला प्लॅनमध्ये अडकून टाकलेलं आहे. तर त्यावर दीपक शांत न बसता तो पुढं बोलतोय की मलाही वाटतं की तुला माझ्याविषयी काहीतरी वाटतं, म्हणून तर तू मला इथं घेऊन आलेले आहेस. दीपक थोडक्यात असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय की तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे, असं तू बोलतोयस. तेव्हा मात्र नंदिनी शांत बसत नाही. नंदिनी आता इतकी चिडलेली असते की नंदिनीने
दीपकच्या सनसनीत थोबाडीत ठेवून दिलेली आहे. कारण दीपकने घाणेरडा आरोप केलेला आहे. आत्तापर्यंत तो खोटं बोलत होता, पण आता त्याने नंदिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा मात्र नंदिनी शांत बसत नाही आणि जीवाला जे अपेक्षित होतं ते आता नंदिनीनं केलेलं आहे. नंदिनी म्हणते, याचा अर्थ तू अजिबात खरं बोलणारच नाहीस आहे. ठीक आहे, तुला जे वाटतंय ना तू तसं करून ठेवलेलं आहेस, पण आता तुझी काय लायकी आहे ना ते मला चांगलं समजलेलं आहे. जीवाला देखील समजले की दीपक खोटं बोलतोय, पण त्याच्या या अशा बोलण्यानं रम्याला मात्र अजूनच सूर सापडलेला आहे. रम्या म्हणते, बघा मी तुम्हाला काय म्हणते ना तेच तर मला खरं वाटायला लागलेलं आहे. हा बाजूला घेऊन जातो काय, तो बोलतो काय, यांचं चाललंय काय, लक्षात येतंय ना आता सर्वांच्या काय चाललंय ते. तर आता नंदिनी सर्वांच्या समोर म्हणते की मी जे बोलते ते खरं आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. विशेषतः ती विक्रमला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. ती विक्रमच्या समोर जाते आणि म्हणते की बाबा अहो मी जे काय बोलते ते अगदी खरं आहे. विक्रम म्हणतो, नंदिनी तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? एकही पुरावा तू व्यवस्थितपणे आणू शकली नाहीस. पहिल्यांदा तू पिहूचा पुरावा दिलास, तो देखील चुकीचा आणि खोटा होता. त्यानंतर तू 24 तास घेतले आणि म्हणले की मी योग्य पुरावा आणते, तो देखील आता खोटा दिसतोय. तरी म्हणतेस तू की माझं बरोबर आहे. तुला असं वाटतं का की मी माझ्या बहिणीच्या विरोधात उभं राहावं? तेव्हा लगेच वसुंधरा म्हणते की वहारा बाबा, जर सर्वांना वाटत असेल तू माझ्या विरोधात जावा तर तो विरोधात गेलेलाच बरा आहे. पार्थ मात्र नंदिनीच्याच बाजूनं बोलतोय. पार्थ बाबांना म्हणजेच विक्रमला म्हणतो, मला तर नंदिनीची बाजू बरोबर वाटते, कारण नंदिनी कधीच असा आरोप करणार नाही. तर वसुंधरा म्हणते, म्हणजे तुम्ही सगळे बरोबर आहात आणि मी चूक आहे असं म्हणायचंय. काही पुरावा नंदिनीच्या बाजूने नसताना ती बरोबर आणि सगळे पुरावे माझ्या बाजूने असताना मी चुकीची असंच सर्वांना वाटतंय ना. तेव्हा काव्या म्हणते, अगदी बरोबर आहे आणि हेच खरं आहे की तुम्हीच हा सगळा प्लॅन घडवून आणलेला आहे आणि या प्लॅनमुळं आमचं आयुष्य किती बर्बाद झालं आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे. मला तर माहिती आहे की तुम्हीच घडवून आणलेलं आहे. तेव्हा ती म्हणते, अगं तू तर तुझ्या बहिणीची बाजू घेणारच, तू तुझ्या बहिणीची बाजू घेतेस, पण माझ्या भावानं मात्र माझी बाजू घेतलेली तुम्हाला चालत नाही आहे. तुझ्या बहिणीचा एकही पुरावा योग्य नसला तरी तू तुझ्या बहिणीच्या बाजूनं बोललंस तरी चालतं, पण माझ्या बाजूनं सगळे पुरावे असूनसुद्धा माझ्या भावानं माझ्या बाजूनं बोलायचं नाही आहे. म्हणजे माझ्यावर किती मोठा अन्याय तुम्हाला करायचा आहे ना हे स्पष्टपणे दिसतंय. विक्रम बाबा तू सुद्धा नको बोलूस माझ्या बाजूनं, उगाच तू यांच्या नजरेत वाईट होशील असं म्हणून मुद्दाम वसुंधरा त्याला स्वतःच्या बाजूनं करण्याचा प्रयत्न करते. आणि तेव्हाच विक्रमला राखी पौर्णिमेच्या दिवशी तिनं काय मागितलेलं असतं ते आठवलेलं आहे. तिने बरोबर राखी पौर्णिमेच्या दिवशी मागितलेलं असतं की मला दुसरं काहीच नको, एवढं लक्षात ठेव की तुला माझ्या बाजूनं तटस्थपणे उभं राहायचं आहे, माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. माझ्या विरोधात पुरावे दिले तरी त्याची शहानिशा करायची आहे. त्यामुळं तू माझ्या बाजूनं उभा राहशील असं मी ठरवते. आणि तेव्हाच त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला वसुंधराच्या बाजूनं बोलायचं आहे आणि त्यामुळं त्याने वसुंधराची बाजू अगदी ठामपणे मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. पण आता मानिनीने पण आरोप केलेले आहेत की आज तुम्ही घरी नव्हतात, ते का नव्हतात ते सांगा. तुम्ही दीपकला भेटायला गेलेले होतात असंच आम्हाला वाटत आहे असं मानिनी बोलत आहे. कारण नंदिनीने तसा आरोप केलेला आहे. नंदिनी म्हणते की दीपकला या भेटायला गेलेल्या होता, तेव्हा तिने लगेच डॉक्टरांकडे गेले होते असं कारण सांगितलेलं आहे. आणि पटकन जाऊन फाईलसुद्धा आणून दाखवलेली आहे. जेव्हा ती फाईल पाहण्यात येते तेव्हा स्पष्टपणे तिथं समजतं की वसुंधरा दीपकला भेटायला गेलेलीच नव्हती, तर ती दवाखान्यात गेलेली होती कारण तिचे गुडघे दुखत आहेत. आता विक्रम म्हणतोय, अजून काय पुरावे द्यायचे राहिले ते सांगा. सगळे पुरावे दाखवत आहेत की वसुंधरा निर्दोष आहे आणि सगळं काही चुकतंय ते नंदिनीचं चुकतंय. तरी देखील तुम्ही फक्त वसुंधराला बोलणार असाल तर आता मात्र मी ते अजिबात ऐकून घेणार नाही असं आता तो ओरडून बोलत आहे. तेव्हा नंदिनीला कळतच नाहीये. नंदिनी त्यांच्यासमोर जाते आणि म्हणते, बाबा खरंच मी खरं बोलते हो. तेव्हा मात्र विक्रम तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, नंदिनी तू ना माझ्या आता नजरेतून पार घसरलेली आहेस. तर मिथून देखील नंदिनीच्या बाजूनं बोलतोय. मिथून म्हणतोय की अहो ती म्हणते तर तिचं नीट म्हणणं ऐकून तरी घ्या. मला माहिती आहे की नंदिनी असे बिनबुडाचे आरोप करणार नाही ते. तर नंदिनी खरोखरच स्वतःची बाजू मांडण्यासाठी विक्रमच्या समोर गेलेली असते, पण विक्रम मात्र तिचा एकही शब्द ऐकण्यास तयार नाहीये. विक्रम म्हणतो, तुम्हाला हिची बाजू खरं वाटत असेल पण मला मात्र आता ती अजिबात खरी वाटत नाही. खरंच नंदिनी तू माझ्या नजरेतून उतरलेली आहेस आणि तू खालच्या पातळीला गेलेली आहेस अशा पद्धतीनं तो नंदिनीला बोलतो.
तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटतं, कारण आत्तापर्यंत विक्रम तिला कधीच अशा शब्दामध्ये बोललेला नसतो. म्हणजे वसुंधरावर आरोप करण्यासाठी खोटे पुरावे आणलेले तर आहेतच, पण नंदिनी खालच्या थराला गेलेली आहे अशा शब्दात त्याने नंदिनीवर टीका केलेली असते. नंदिनीला कळतं की आता आपली बाजू कोणच ऐकून घेणार नाही. त्याचबरोबर विक्रम त्या दीपकला म्हणतो की असल्या घाणेरड्या माणसाला तू इथं आणलेला आहेस ना, तेच खरं मी मान्य करायला नाही पाहिजे होतं. आमच्या तोंडासमोरून आत्ताच्या आत्ता निघून जा, असं तो दीपकला म्हणून अक्षरशः दीपकला तो हाकलून देतो. आता दीपक घरातून निघून गेलेला आहे आणि नंदिनीनं आणलेला पुरावा देखील खोटा आहे असं सर्वांच्या समोर दिसत आहे. आता विक्रमला हे काय पटतच नाहीये, पण तेव्हाच मानिनी मात्र तिच्या बाजूनं ठामपणे उभी आहे आणि ती विक्रमला म्हणते, तुम्ही बहिणीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे आंधळे झालेला आहात, त्यामुळे तुम्हाला खरं आणि खोटं काहीच कळत नाहीये. तेव्हा वसुंधरा म्हणते, म्हणजे तुला अजूनही या नंदिनीचं सगळं बरोबर वाटतंय का? तर मानिनी म्हणते, हो, मला नंदिनीचीच बाजू बरोबर वाटत आहे. तेव्हा विक्रम म्हणतो, अच्छा, म्हणजे तिनं आणलेले सगळे पुरावे खोटे असले तरी तिची बाजू खरी आणि माझ्या ताईनं एक एक पुरावा दाखवला तरी ती खोटी. जर हे तुझं मत असेल तर ते मला अजिबात मान्य नाही मानिनी. असं म्हणून आता मानिनी आणि विक्रम याच दोघांमध्ये भांडण लागलेलं आहे. मानिनी म्हणते, तुमचा त्यांच्यावर विश्वास नसेल, पण तिच्यावर विश्वास नसेल, पण माझा मात्र नंदिनीवर पुरता विश्वास आहे. कारण नंदिनीने आजपर्यंत कधीच कोणाविरुद्ध काहीही बोललेली नाहीये. मी कितीदा तर ऐकलेलं आहे की तिला टोमणे मारण्यात आलेले आहेत, पण नंदिनीने कधीच एक शब्द वाईट बोलला नाही. मी स्वतः बघितलेलं आहे की वसुंधरा ताईंनी कितीदा तरी लग्न मोडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळं हे सगळं करू शकतात असं मला वाटतं. तेव्हा विक्रम म्हणतो, तुला असं म्हणायचं आहे का की ज्या अर्थी त्यांनी हे लग्न मोडायचा प्रयत्न केलाय त्या अर्थी अपहरण पण त्यांनीच केलेलं आहे? लग्न मोडणं ही गोष्ट वेगळी आणि अपहरण करणं ही गोष्ट वेगळी. मला अजिबात मान्य नाही आहेस की तू वसुंधरा ताईला काय म्हणतेस ते. मानिनी म्हणते, तुम्हाला काय मान्य करायचं असेल तर करा, अन्यथा करू नका. मी मात्र नंदिनीच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नंदिनी, मला तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणून तिने चक्क नंदिनीची बाजू अगदी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि तिची बाजू घेतलेली आहे. तर विक्रम म्हणतो, जर तुला असं वाटत असेल तिची बाजू बरोबर आहे तर मी देखील माझ्या ताईच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, कारण सगळे पुरावे तिच्या बाजूने आहेत. तेव्हा मानिनी म्हणते, पुरावे 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 काय लावले पुरावे? अहो, पुरावे खोटं बोलू शकतात, नाती खोटी बोलत नसतात. तुमचा नात्यावरचा विश्वास उडून गेलाय ना, त्यामुळं तुम्हाला असं वाटतंय की नंदिनी खोटं बोलते. तर तो म्हणतो, मग मी असं म्हणतो की तुझा देखील वसुंधरावरचा विश्वास उडलाय म्हणून तुला असं वाटतंय की ती खोटं बोलते. तेव्हा याच दोघांमध्ये चांगलंच भांडण लागलेलं आहे. मानिनी म्हणते, हो, मान्य आहे मला की माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही आहे, कारण त्यांचं वागणं तसं आहे. आजपर्यंत त्यांनी लग्न मोडण्यासाठी बऱ्याचदा प्रयत्न केलेला होता, त्यामुळे ते हे सगळं करू शकतात. विक्रम म्हणतो, पुन्हा तीच गोष्ट तू काढतेस. ते बोलण्याची काही गरज नाही आहे. लग्न मोडणं ही गोष्ट वेगळी होती, कारण धनंजयचं आणि तिचं पटत नव्हतं आणि का पटत नव्हतं हे तुला देखील माहिती आहे. पण लग्नातून अपहरण करणं हा एक गुन्हा आहे. गुन्हा ती कधीच करणार नाही हे मला माहिती आहे. तेव्हा मानिनी म्हणते, तुम्हाला जे काय वाटतंय ना ते आता तुमच्याजवळ ठेवा. मला देखील ते ऐकण्याची इच्छा नाही आहे. मला एक गोष्ट चांगली माहिती आहे की नंदिनी बरोबर आहे आणि मी तिच्या पाठीशी ठामपणे आहे. तर विक्रम देखील तेवढ्याच तटस्थपणे म्हणतोय, तुझं जर असं असेल ना तर माझं देखील कसं आहे ते मी सांगतो तुला. मी माझ्या ताईच्याच पाठीशी ठामपणे उभा आहे, कारण मला माहिती आहे की ती खरं बोलते आहे. तुम्ही सर्वजण तिला वेड्यात काढतायत आणि तुम्ही सर्वजण तिच्या विरोधात उभे आहेत, तर मलासुद्धा माझ्या ताईच्या बाजूनं उभारणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न नंदिनीचा, तर आज ती जे काय वागले ना त्यावरून तर मला तिच्याशी बोलण्याची देखील इच्छा राहिलेली नाही आहे. असं म्हणून तो नंदिनीकडं हात करून अक्षरशः तिला म्हणतोय की तू आज आत्तापासून माझ्या नजरेच्या सुद्धा समोर येत जाऊ नको. मानिनी मात्र त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही नंदिनीवर अन्याय करत आहात. तुम्हाला नंदिनीची बाजू पटत नाही म्हणून तुम्ही नंदिनीला काही बोलत आहात. तुम्ही नंदिनीला असं बोललं नाही पाहिजे असं मानिनी सांगत आहे. तर आता वसुंधरा आव आणते आणि म्हणते, बापरे, या घरात आता हेच बघायचं राहिलं होतं. आजपर्यंत मी वेगवेगळी भांडणं बघितली होती, पण विक्रम आणि मानिनी यांच्यात भांडण मी कधीच बघितलेलं नव्हतं. ते भांडण आज या नंदिनीमुळे लागलेलं आहे असं ती म्हणते. तेव्हा काव्या वसुंधराच्या चांगावर जाते आणि म्हणते, ही भांडणं देखील तुम्हीच लावलेली आहेत. तुम्ही जो काय आज डाव मांडून ठेवलाय ना त्यामुळं किती काय राडा झालाय ना हे तुम्हाला माहिती नाही आहे. आमच्या आयुष्याची किती वाट लागली ना ते तुम्हाला माहिती नाही आहे. त्या लग्न मांडवात आमची किती छितू झाली, त्यात आम्हाला किती मानसिक त्रास झाला ना ते तुम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळं
जे काय झालेलं आहे ना त्याला तुम्ही जबाबदार आहात असं काव्या डायरेक्ट बोलत आहे. काव्याने मान्यच केलेलं नाही आहे की नंदिनी चुकती आहे. काव्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की नंदिनीची बाजू बरोबरच आहे आणि चुकलाय तर तुम्हीच चुकलेला आहात. तेव्हा रम्या लगेच वसुंधराच्या समोर येऊन उभं राहते आणि म्हणते, ए काव्या, तुझ्या बहिणीमुळं तू माझ्या आईला काही बोलायचं नाही हां. तुला तुझ्या बहिणीचा जसा पुळका येतो ना तसं मला माहिती आहे की माझी आई बरोबर आहे आणि माझ्या आईनं वेगवेगळे पुरावे दिलेले आहेत. तुझ्या बहिणीनं काय पुरावा दिलाय गं आणि त्यामुळं तू बोलू लागली आहेस? आणि राहिला प्रश्न, तिनं जे काही सिद्ध करायचं होतं ते करायचं, ते काही तिनं केलेलं नाही आहे. 24 तासाचा वेळ संपलेला आहे आणि त्यामुळं आता तिला या घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेव, असं म्हणून आता ती नंदिनीला घराच्या बाहेर काढण्यासाठी तयार झालेली आहे. कारण नंदिनीची बाजू चुकीची आहे असं ती सर्वांना सांगत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की विक्रम हा नंदिनीला सांगतोय की तू माझ्या नजरेतून उतरलेली आहेस आणि तू आता मला बाबा देखील म्हणायचं नाही आहेस, कारण तू खोटे पुरावे आणून माझ्या ताईच्या विरोधात मांडले आणि तुला असं वाटत असेल की मी ताईच्या विरोधात उभं राहावं, तर मी कधीच उभारणार नाही. माझी ताई बरोबर आहे ही गोष्ट आता मला समजलेली आहे आणि इथून पुढं तू एक शब्द देखील मला बोलू नको, असं म्हणून विक्रम तिथून निघून चाललेला आहे. तो निघून जात असताना देखील मानिनी मात्र त्याला सांगते की तुम्हाला जे वाटते ते करा, पण मी नंदिनीच्या बाजूने आहे आणि नंदिनीनं जे काही केलंय ते योग्य आणि बरोबर आहे असंच मला वाटतंय, असं म्हणून विक्रम आणि मानिनी यांच्यामध्येच आता चांगलंच भांडण जुंपलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वत्र पांगापांग झाली तरी देखील काव्याला अजूनही माहिती आहे की नंदिनी बरोबर आहे. पार्थ देखील म्हणतोय, मला मात्र नंदिनीची बाजू बरोबर वाटते, पण आता हे कसं सिद्ध करावं ते मला कळत नाही. तर नंदिनीला देखील मोठा प्रश्न पडलाय की हे सगळं कधी आणि कसं झालं, त्यांनी माझ्या विरोधात एवढे पुरावे जमा कधी केले आणि त्यांना हे सुचलं कधी आणि कसं. नंदिनी अक्षरशः रडत आहे. तिच्या पाठीशी जीवा, पार्थ आणि काव्या मात्र ठामपणे उभे आहेत आणि ते तिला सांगतायत की काहीच काळजी करू नको, आपण यावर काहीतरी पर्याय काढूया, कारण आम्हाला माहिती आहे हे सगळं वसुंधरानं केलेलं आहे, तुझी यात काही चूक नाही आहे. तेव्हा ती स्वतः एकट्या रूममध्ये जाते आणि विचार करत बसलेली असते. तेव्हा वसुंधरा आणि काव्या तिच्याकडे आलेल्या आहेत आणि त्या हसत आहेत आणि म्हणतायत, कसं वाटलं ते कळलं का तुला? आमच्या विरोधात जाण्यानं काय होतं ते आता तुला समजलेलं असेल. आता तिला समजलं की या दोघींनं किती मोठा प्लॅन केलेला होता. दीपकला सुद्धा जाऊन त्यांनी मॅनेज केलेलं होतं आणि आपण या सगळ्या प्लॅनमध्ये अडकून बसलो हे तिला समजलेलं आहे. ती विचार करत बसलेली असते. तेव्हा रम्या आणि वसुंधरा तिच्याजवळ येतात आणि म्हणतात, आता तरी आमच्या विरोधात जाण्याचा विचार देखील करू नको. तिकडे पार्थ आणि काव्या बोलत असतात. पार्थ काव्याला म्हणतो की आपल्याला आता काहीतरी करणं गरजेचं आहे की जेणेकरून नंदिनी निर्दोष आहे ते समजलं पाहिजे. तर नंदिनी मात्र आश्चर्यचकित झालेली आहे, कारण स्वतः आता वसुंधरा आणि रम्या तिच्या समोर आलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.